नमस्कार सगळ्याला. तर चला आता मला बी त्यांचा फोन यायला लागलाय सारखा की हल्ली का नाही, हल्ली का नाही, येते का नाही, येते का नाही. तर निघाली आता मी पण थोडस जेवण करते. ताईला भाऊला म्हणलं जेवण करा, तर नको म्हणलं. पैसे पैसे आत्याने दिले पैसे. अरे आत्या एक खायत्या ही येड्या. आता खंडीभर खायला आणलं, एक आखी पिशवी भरून आणली आणि काही 100 रुपये तर वर दिले. तर मी इकडे येडूच्या नादात अगं ताई बोलते आता मी चालली की तरी गुणी माझी लेक लाज वाटते. माझ्या लेकी कसं दिसतोय सांगा, आहे का नाही. तर ताईला स्वातीच्या आईनं मला पेरू दिल्या तर त्या मला म्हणत होत्या साडी ब्लाऊज. मी म्हटलं नाही, माझ्या आईमुळे मी नवीन पाळलंय, मी काय घालत नाही. ज्यावेळेस वर्ष होईल त्यावेळेस मी येईन स्वतः, त्यावेळेस मला घाला. तर ताई आम्हाला नाराज करून चालले त्यावर काही आम्हाला काही केलंच नाही. तर निघाले ते जाऊ दे आता. बाहूला ती म्हणलं दादा इकडे या. आता हाय का या वरवडला आल्यावर या, विकारकमला आल्यावर पण येत जा बरं का. जावा मग या. येऊ का दिल्या? आणि ताईला सपोर्ट करा बरं का, हाय का नाही ताई करते ती. जाऊ बाय. तर गेल्या ताई आता. आता आम्हाला पण जायचं आहे. तर मागच्या कॅमेऱ्यापर्यंत गेले हाय का, झूम करून दाखवते वाटलं तर. हे आमचं गाव आतलं हे गेले आता. आईनं साडी पण कसली काढली होती ती दाखवते, कारण का त्यांच्या आई वारल्या होत्या त्याच्यामुळे त्यांना नवीन घालायचं नाही. त्या म्हटले ते मला एका दिवशी येईन आणि हे करेन. दाखव काय ती साडी कसली आहे तू काढलेली. तर तिकडे जात नाही आता. आता भूका पण नाही लागले तर त्यांना ताईंना ते म्हणलं जेवण करा. तर भाऊंचं मित्र आहे तर वाटतं इथं मायनगरला का काय कुठं तरी काय माहिती अकलूजमध्ये आहे तर वाटतं. मग तिकडं जाणार आहे त्याचे जेवण करायला. आणि त्यांचा आज उपवास पण असतोय रविवार. मग चहाच केला 2 बऱ्या आणखी का. तर आईनं साडी कसली काढली होती तुम्हाला ती पण दाखवते. आता इथं फॅनचा आवाज येणारच. हा बाई साडी काढली होती पण त्या म्हणल्या नको. तर ताई गेल्या, ह्या ताईला म्हणलं होतं की साडी आईनं दिली. तर आमच्या आईनं कधी साड्या अशी म्हणजे कोणी काय येतं कोणी येतं कोणी नाही. त्याच्यामुळं ही घर किती छोटं असू द्या फक्त मन मोठं पाहिजे सगळ्यांचं. त्याच्यामुळं पण ताईनं काय घातलं नाही त्यांच्या आईला. अजून आता 3 महिने झाले तर 3 मासिक झाले त्यांचे आईचं. तर ते म्हणजे भाऊर अजून मी येणार जोपर्यंत इथं लेकर आहे तोपर्यंत येणारच मी. काय माहिती का जीव का आहे माझ्या लेकरांचा त्यांच्यावर असं. तर चला आता मी पण उरकते, जेवण बिवण करून घेते. आणि घडी चुकली काय घडी चुरगायची तशी येत नाही मला. तर आई मला म्हणते त्यांनी नाही नेहली राहू दे मग तुला घेऊन जा. पण मी म्हणलं मला नको राहू दे तुला असं कधीतरी. माझं काय असतंय आता हाय का नाही, मला कुठं जायचं न्यायचं हाय का नाही. आजी आजीच म्हणते का नाही, होय होय घेऊन जा म्हणते पण नको म्हणलं मला म्हणते चांगली आहे चुकून बसती या. आता मला गेल्या वर्षी आईनं दिलेली साडी दिलती की तुला अशी साडी. होय घरातच आहे की ती. मी घालत नाही जड साड्या, नको मला वाटतं व आजी हे असलं बरे वाटते हलके. तर नाही घेत आईला, देत नाही काय घेऊन जात नाही आई साडी. राहू द्या. आणि तुम्हाला तर माहीत आहे माझी तर भटी आणि कुठंतरी फिरणं हिंडणं. आमच्या आईला तर कुठंतरी लग्ना बिग्नाला जायला तरी घेते. तर ही ताईनं साडी नेली असते तर मनाला जर थोडीशी बरं वाटलं असतं. पण काही नेली नाही, जाऊया नाही त्याला. ती म्हणले ते येणार विश्वासाने येणार. तर चला आता बघू जेवण झाल्यावरच काय.
नमस्कार सगळ्यांना. तर चला आता आई म्हणते कामाला जाऊ नको ना काय नको का नाड्या होय. तर जाता जाता बघा आता 2 वाजल्या का असं दे की अगं. बघा आई म्हणते मी दिशी देऊ नको. तर चला ते कुठं हिंडायला जाऊ नको फिरायला जाऊ नको. आता तुला असं बी सांगितलंय व्हिडिओ मध्ये पण सांगितलंय. सांग की या बघू मेहंदी कशी रंगली या. रात्री मेहंदी लावली होती आपल्या असे सहज. तर आता जाते त्याला सांगितलं ताईने दिलं 100 रुपये. तिला म्हणलं दे हिला तर दिदी नाही. ताडाला दिलं 1,500 रुपये. तिला ड्रेस का काय घ्यायचं होतं त्याच्यामुळं आईनं आणलं हळदी कुकू. आतमध्ये येऊ का बाई. तर झालं कुंकू ते लावायचं. आता निघाली मी. आता चुलतीची गाडी घेऊन येते तिकडं नानीच्या आमच्या आईच्या. तर नानी मी चालली आता घरी. माझ्या पुरीला नीट सांभाळा. ध्यान द्या लक्ष द्या चांगलं शिकू द्या तुमचा आशीर्वाद लागू द्या. हा तू तशी शेंडपे पोर आहे ठेवून मी असं माझं नशीबच तसं फिरायचं आहे वा त्या बाय. त्याच्यामुळे मी अशीच फिरणार आहे. चला मग जाऊ का नाही. आपा कुठं गेलं. तर ही मावशी आले ते पुण्यावर नाही पण पुण्यालाच असते त्या त्यामुळं. तर आता बहिणीच्या पोराला म्हणलं चल सोडायला म्हणजे माझा लेकच ते बसले तर वाट बघत. इथं आता वाजले ते 2. तर ताई ती आली तिकडून गावात. मी गेल्या बारीनं व्हिडिओ मध्ये नव्हते का तुम्हाला दाखवली म्हणजे तिच्या घरी गेलेली ते. तर तिला मी म्हणलं अगं मला काय सवड नाही तिकडे यायला तूच ये. मग ती माझी गाडी घ्यायला आली. तर आता जाते मी घरी. तर बघू वाटणं कसं काय होतंय काय नाही. तर चला आता